समाचार अब तक, सत्य का साहस। हम सभी के आराध्य प्रभु श्री रामचंद्र भगवान अपने परिवार सहित खुद के जन्मस्थान अयोध्या में सैकड़ों वर्षों के इंतजार के बाद टेंट से निकलकर विशाल मंदिर में विराजमान होने जा रहे हैं, जिसका प्रत्येक भारतवासी विशेषकर हिंदू समाज में उत्सुकता है। देश ही नहीं, अनेक देशों के नागरिक इस पल का इंतजार कर रहे हैं कि कब उनके प्रभु अपने स्थान पर विराजमान होंगे। इसी के तहत अयोध्या से आए अक्षत चावल देकर 5,32,000 से ज्यादा घरों को निमंत्रण दिया गया है। 22 जनवरी को नागपुर शहर राममय होने वाला है। मेरी बस्ती मेरी अयोध्या, ऐसा वातावरण निर्माण हो चुका है। ऐसी जानकारी श्री राम जन्मभूमि प्राण प्रतिष्ठा उत्सव समिति नागपुर महानगर के संयोजक अमोल ठाकरे, सह संयोजक गौरव जाजू, संजय बंगाले, भावना भगत, भाजपा नेता चंदन गोस्वामी, इन्होंने आज विश्व हिंदू परिषद के नागपुर कार्यालय में दी। इस वक्त अमोल ठाकरे इन्होंने बताया कि अयोध्या से आए हुए अक्षत प्रभु श्री रामचंद्र जी का छाया चित्र तथा 22 जनवरी तथा उसके पूर्व कार्यक्रमों का पत्रक शहर के कोने कोने में जाकर 5,32,000 घरों में पहुंचाया गया। नागपुरामध्ये 22 तारखेला एक 6,000 स्थानांवरती कार्यक्रम केला जाणार आहेत। मंदिर केंद्रित कार्यक्रम आहेत। मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, आरती, संध्याकाळी दीप उत्सव, दिवाळीसारखे लाइटिंग, आतिषबाजी, ढोल ताशे। तर पूर्ण नागपुरामध्ये जवळपास 40 स्थानावरती ढोल ताशांचं प्रदर्शन होणार आहे। सगळ्या ठिकाणी महाआरती होणार आहे। आज एक बाईक रॅली निघून राजा बादशाह मंदिरामध्ये त्याचं समापन होणार आहे। अनेक वार्डांमध्ये स्वप्रेरणेने लोक अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत। महिलांची भजन कीर्तन मंडळी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन स्वप्रेरणेने करत आहेत। मोठे अपार्टमेंट असो की झोपडपट्टी असो, सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत। हळूहळू नागपूर नगर हे सजायला सुरुवात झालेली आहे। 1-2 दिवसामध्ये पूर्ण नागपूर सजल्या जाईल। अक्षत वितरणाचा जो कार्यक्रम नागपूर महानगरामध्ये झाला, त्याची आम्ही जे कल्पना केली होती की आम्ही जवळपास एक 5 लाख परिवारांमध्ये पोहोचू, तर काल आमचा जो आकडा आम्ही सगळ्यांकडून घेतला त्याच्यावेळी तो 5,32,000 इतका आकडा आमच्याकडे आलेला आहे की 5,32,000 घरांपर्यंत आम्ही अक्षत वितरण केलेलं आहे। पूर्ण विदर्भामध्ये विचार केला होता की आम्ही एक 25 लाख परिवारांमध्ये संपर्क करू, म्हणजे आत्तापर्यंत जो आकडा आला आहे तो 40 लाखापर्यंतचा आला आहे। आणि पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याचा जर विचार केला तर आम्ही आधी म्हटलं होतं की 90 ते 95 लाख परिवारांपर्यंत आम्ही पोहोचू, पण ते आता 1,10,00,000 परिवारांपर्यंतचा आकडा आत्तापर्यंत आमच्याकडे आलेला आहे। असं सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे। आणि म्हणून असं म्हणता येईल की ऐसे है मेरे राम। आणि सर्वांनी या कामामध्ये सहभाग करावा, सर्वांनी राममय वातावरण बनवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो।